हैदराबाद गॅझेटियर GR नुसार 3 महिन्यामध्ये केवळ 98 प्रमाणपत्र मिळालेली आहेत। मराठा समाजाला 3.5 महिन्यामध्ये केवळ 98 कुणबी OBC प्रमाणपत्र मिळाली आहेत। प्रमाणपत्रासाठी केवळ 594 जणांचे अर्ज आले आणि त्यातील 98 अर्ज मंजूर झालेत। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातले आहेत। महाराष्ट्रातलं सरकार आणि विशेष करून फडणवीस सरकार हे राज्यातल्या लोकांमध्ये दुफडी माजवण्यामध्येच त्यांचा पूर्ण काळ चाललेला आहे। हैदराबाद गॅझेटरच्या माध्यमातून आमचा जो ठराव आहे आज त्याच्यावर चर्चा पण आहे। हैदराबाद गॅझेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस OBC, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। जो GR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी OBC प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल। म्हणजे ओरिजिनल OBCचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया। त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी। पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बसवलेले एअर प्युरिफायर सध्या बंद आहेत। पर्यावरण सुधारण्यासाठी महापालिका आता 75 लाख रुपये खर्च करून एका संस्थेकडून सल्ला घेणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता जी आहे ती दिवसेंदिवस ढासळतच चाललेली आहे। यावर उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी आहे ती या ठिकाणी आपण पाहिलं तर शहराच्या विविध चौकात एअर बिन प्युरिफाय जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्या लोकांचं पाहायला मिळत आहे। यामध्ये आपण पाहिलं तर पाण्याचे तुषार आणि पाण्याचे फवारे जे आहेत ते या ठिकाणी उडतात आणि धुलीकण जे आहे ते जमिनीवर आणतात, त्यामुळे प्रदूषण जे आहे ते कमी होतं। या 75 लाख रुपये किमतीचा सल्ला जो आहे तो आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला द्यायचा आहे। आपण पाहिलं तर या अशा प्रकारच्या यंत्रणा लावून देखील पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता जी आहे ती खराबच आहे। मात्र जनतेच्या पैशाचा चुराडा प्रशासन कशा पद्धतीने करतं याचं जिवंत उदाहरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या हवा प्रदूषणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाचा पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। महाविकास आघाडीचे आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेणार आहेत। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती आहे। विलंब होण्यास कारण काय हे मवियाचे आमदार जाणून घेणार आहेत। उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे आमदार आज दुपारी राहुल नार्वेकरांना भेटणार आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती। नक्कीच ऋषाली, आपण पाहतोय की सोमवारपासून अधिवेशन सुरू आहे। 1 वर्ष झालं अजून देखील महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्ष नेता निवडलेला नाही आणि या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वेळ जी आहे ती अगोदरपासूनच महाविकास आघाडीच्या आमदारांनी मागितली होती आणि आज दुपारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सर्व आमदार जे आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहेत आणि नक्की विरोधी पक्ष नेत्या संदर्भात विलंब का होतोय याची कारण देखील जाणून घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण की जेव्हा सरकारचा चहापान कार्यक्रम झाला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली होती की त्यांचं म्हणणं होतं की हा सर्वस्वी अधिकार जो आहे अध्यक्षांचा आहे आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील हे स्वतः या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत आणि दुपारी 1च्या नंतर ही भेट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे ज्या महाविकास आघाडी वारंवार विरोधी ठीक, नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।